लेट्स प्ले. संकेत बॉलिंगसाठी संकेत आणि बॅटिंगसाठी फिरोज. काल फिरोज यांनी टेनिस बॉलचं क्रिकेट खेळत असताना अर्धशतक त्यांनी ठोकलं होतं. या स्पर्धेतील पहिली 50 अर्धशतक त्यांच्या नावावरती राहिलं. परंतु आता ही रबर बॉलच्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला खेळायचा प्रयत्न जरूर झाला आहे. एक सिंगल मिळेल. पहिल्याच बॉलवरती एक धाव फिरोज यांनी घेतली आणि स्ट्राईक एंडला आता सागर याला पाठवलं गेलंय. हॅलो हॅलो. आपल्या विभागातील प्रकाश स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आणि BCAचे प्रमुख मेंबर प्रवीण सावंत, तसंच त्यांच्यासोबत प्रशांत काणेकर, किशोर कदम, रिनेश कांसे यांचं मी बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनकडून हार्दिक स्वागत करतो. पुढचा बॉल हा लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. कमी धावसंख्येमध्ये रोखायचं असेल तर अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. लिजेंडरी लायन्स संघाने अगदी चांगली गोलंदाजी केली होती. मोठे फटके खेळू दिले नाही. एका दुसरा चौकार जरूर आला होता. षटकार मात्र पाहायला मिळाला नाही. परंतु त्यांची तीच जमेची बाजू राहिली की अचूक टप्पा. चांगला बॉल. या ठिकाणी जर पाहिलं तर त्रिफळा आणि बेल्स खाली पडली आहे. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का. सागर आउट. विकेट नक्कीच मिळाली आहे संकेतला. परंतु आता नवीन बॅटर तेजस येतोय. हा देखील बॉल चांगला होता. मात्र इथे जर पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. दुसरा सामना आजच्या दिवसातील ईगल स्ट्रायकर विरुद्ध थंडरबॉल्सच्या दोन संघादरम्यान. यानंतरचा सामना असणार आहे फेअरलेस फिनिक्स आणि लिजेंडरी लायन्स असा सामना असणार आहे. आणि या सामन्यातून जो जिंकेल तो खेळेल रोरिंग टायगर्स या टीम सोबत. कारण फेअरलेस फिनिक्स संघाने एक सामना काल जिंकला होता. एक पराभूत झाले. रोरिंग टायगर देखील एक सामना जिंकला, एक पराभूत झाले होते. चांगला फटका कव्हरला खेळलाय. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करतोय. बॉल अडवलाय. अगदी जर पाहिलं तर तिकडे एक सिंगल घेण्यात आली आहे. फिरोज आता स्ट्राईकवरती जातील. फिरोज यांच्याकडे अनुभव आहे. बराचसा अनुभव त्यांच्याकडे. व्यावसायिक खेळाडू त्यांच्या सोबतीला असतात आणि चांगलं क्रिकेट ते देखील खेळलेत. परंतु या मॅचमध्ये त्यांना बॅटिंग करावी लागेल. आवश्यकता आहे टीमला. कारण एक 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. कारण काल टेनिस बॉल होता, आजचा रबर बॉल आहे. मैदान तेच आहे. खेळपट्टी देखील वेगळी झाली आहे. बॉल वेगळा झालाय. फुल टॉस बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेगला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटकेबाजी होत नाहीये. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता 4 वरती जाऊन पोहोच. 4 धावा धाव फलकावरती. सज्ज होतोय गोलंदाज. चांगला फटका. समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि ते क्षेत्र निवडलं. बॉल 1 बाउन्सी मारेच्या पलीकडे जाईल. 4 चौकार. एक
हा खोला पायात टाकला LBW ची विकेट आणि फिरोज बाद. झालेत बॅटिंगला खेळपट्टीवरती. हा बॉल चांगला कव्हरला खेळला आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप शोधला आणि बॅट फक्त अशी केली. पंच केला बॉलला. बॉल सीमारेषा ओलांडतोय. चौकार येतोय. 4. धावा फलकावरती 24. या षटकातील शेवटचा चेंडू. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा जर पाहिलं तर जागा बनवली आणि लगातारचा तिसरा चौकार खेळलाय तो शैबूच्या बॅटमधून. संपला. 28 धावा फलकावरती आहेत. 3 चौकार लगातारचे शैबूच्या बॅटमधून आपण पाहिले. अगदी चांगल्या फटकाने आणि कव्हरच्या दिशेने 1 पॉइंटला चौकार आपण पाहिला. 2 चौकार आपण पाहिले तर ते कव्हरला खेळले गेले. दोन षटकानंतर एक खेळाडू चेंज करू शकता. 2 खेळाडू चेंज करू शकता. सर्वांना संधी दिली पाहिजे. बाणडोंगरी प्रीमियर लीग, बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. काल देखील जर पाहिलं तर शाखा प्रमुख सचिन बाळकृष्ण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला गेला. अगदी चांगला आणि दैदीप्यमान सोहळा आपण कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला होता. आज रबर बॉलचं स्पर्धा, रबर बॉलचं क्रिकेट खेळतोय. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. लॉंग ऑन मधून येईल, चेंडूची फेकी होईल, तद्वर एक सिंगल अर्जित केली आहे. अल्तमेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. अल्तमश बॉलिंगसाठी आले. तिसऱ्या षटकामध्ये त्यांना घेऊन आलेत, परंतु आता शैबू अगदी चांगल्या लईमध्ये बॅटिंग करतायत आणि 3 चौकार त्यांच्या बॅटमधून लगातारचे आलेत. म्हणजे 3 बॉलवरती 12 धावा त्यांनी बनवल्यात. आप ट्रॅकर होता इथं, मात्र जर पाहिलं तर विकेट किपर कडून देखील चूक, परंतु बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. हे पंचांनी पाहिलं आणि सांगितलं की वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव, संघाची धावसंख्या जर पाहिली तर 29 वरती जाऊन पोहोचते. 30 धावा झाल्यात.
हा ट्रॅकर होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला, गॅप शोधला आणि ह्या बॉलला देखील पाठवलं सीमारेच्या पलीकडे. शैबूच्या बॅटमधून येतोय चौथा चौकार. टीम साठी आणि तो दाखल झाल्यावरती लगेच आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती तो आक्रमक झाला होता. म्हणजे 4 बॉलवरती 4 चौकार आतापर्यंत त्याने खेळलेत. पुढचा बॉल हा देखील कव्हरला खेळायचा होता, परंतु बॉल सरळ निघून गेला विकेट किपरकडे. आता मात्र कमबॅक करतायत अल्तमश. डॉट चेंडू येतोय. चांगली स्पर्धा, चांगलं क्रिकेटचं आयोजन आपल्याला BCIच्या माध्यमातून आपण पाहतोय. बाणडोंगरी प्रीमियर लीग, बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा. अर्थात BCA गेली कित्येक वर्ष ऑन साईडला. पुन्हा एकदा गॅपमध्ये डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो पाहत राहील. बॉल सीमारेषा ओलांडेल, येईल चौकार. आज चौकार या खेळाडूने शैबूने खेळलेत. 5 चौकारण्याची तो बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचली आहे, 38. तिसऱ्या षटकाची खेळ चालू आहे अजूनही. या षटकामधील जर पाहिलं तर 2 बॉल बाकी आहेत. वेगवान वेग बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र मार्गस्थ होतोय लॉंग स्टॉप फ्रीजनला. या बॉलवरती धावा मिळत आहेत त्या 4. आणखीन एक 6वा चौकार. बॉलवरती 6 चौकार खेळ करण्याचा कारनामा त्यांनी केलाय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 3 बॉलवरती 3 चौकार. आता देखील जर पाहिलं तर 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आले त्या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल हा सोडून दिलाय, बराचसा बाहेर आहे. गोलंदाजावरती दडपण आता मात्र निर्माण झालंय. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राच्या धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. फुलटॉस, मोठा तडाखा शैबूच्या बॅटमधून. बॉल मात्र जातोय आता हायवे वरती आणि तिकडून घेऊन यावा लागेल. येतोय षटकार. परिवारचा हार्दिक स्वागत. आमचे मित्र यांच्या आठवणीमध्ये ही प्रीमियर लीग ठेवली जाते. या प्रीमियर लीग मध्ये प्रमुख सहकार्य लाभलेले आहे आपल्या विभागाचे शाखा प्रमुख सचिन पाटील,
आणि आता इथे आपल्याला उपस्थित झालेले आहे आमचे मित्र वैभव साटम यांचं बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन कडून हार्दिक स्वागत. पावसामुळे खेळ थांबेल असं किती जणांना वाटत होतं, परंतु आपल्याकडे खूपशा गोष्टी अशा आहेत त्याने आपण क्रिकेट चालू करू शकतो. आता सामना सुरू होत आहे. मुद्दस्थिर गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन हा मात्र जर पाहिला तर अगदी पायाजवळ त्याच्या गोलंदाजाने टप्पा टाकला आणि बॉल बाउन्स अतिरिक्त बाउन्स झाला. पंचांनी सांगितलं की वाईट बॉल. 50 धावा फलकावरती 50 रन्स. अर्धशतक झालंय आता या ठिकाणी थंडरवॉल्स या टीमचं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी फेअरलेस फिनिक्स आणि लेजेंडरी लायन्स कॅप्टन. नेक्स्ट मॅच फेअरलेस फिनिक्स आणि लेजेंडरी लायन्स. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्राची धाव. आता एक सिंगल. शेवटचं षटक चालू आहे. चला टॉससाठी फेअरलेस फिनिक्स आणि लिजेंडरी लायन्स दोन्ही टीमचे कॅप्टन. नो बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव. 2 बाउन्स एका ओव्हरमध्ये टाकले आणि पंचांनी दंडित केलं गोलंदाज मुद्दस्थिरला. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू पुढचा असणार आहे. शैबूने आज 6 चौकार 1 षटकार खेळलाय. ज्या बॉलवरती जर पाहिलं आता तर फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटचा बॉल होता त्याच्यावरती एक सिंगल बॅटची कडा लागली होती आणि तिकडे शॉर्ट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते अल्तमाश. त्यांनी कॅच पकडली परंतु फ्री हिटच्या बॉलवरती शैबू यांना आता जीवदान मिळाले. चांगली बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 52 वरती 52. वेगवान या ठिकाणी आता मात्र खोलात टाकला बॉल. तो मात्र निघून जातोय विकेट कीपरकडे. आता मात्र कमबॅक करतायत मुदस्तीर. अशी बॉलिंग करावी लागेल. आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला लिजेंडरी लायन्स संघानं तब्बल 71 धावा 4 षटकामध्ये बनवल्या होत्या आणि किंगकॉंग टायटन्स संघाला त्या बनवता आल्या नाहीये. संघ पराभूत झाला. पुढचा बॉल हा सोडून दिलाय. हा देखील एक्स्ट्राची धाव. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या धावा आणि एक्स्ट्राच्या धावा जास्तीचा खर्च करतोय या षटकामध्ये मुदस्तीर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 53 धावा. 53 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शैबू चांगली बॅटिंग जरूर करतायत परंतु पुढे या काही चेंडूंवरती त्यांना देखील मोठे फटकेबाजी करावी लागेल. आडव्या बॅटनं ऑन साईडला बॅटच्या रडार मध्ये आला आणि बॉलला फेकून दिलं. मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय सिक्सर.
या षटकामध्ये आल्या. एक षटकार देखील आपण पाहिला. शेवटचे 2 बॉल या षटकातील, शेवटच्या षटकातील. बॅटची कडा घेतली होती मात्र विकेट कीपर कडून चुकी झाली. धाव घेणार नाहीये मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजाकडून पुन्हा एकदा चुकी झाली. जिथं मात्र एकही धाव नव्हती तिकडे आता 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय की काय, परंतु पंचांनी सांगितलंय ओव्हर संपली आहे. षटक संपले 4. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 62 रन्स टू विन. 62 धावांची आवश्यकता. चला टॉस. करण्यासाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. कॅप्टन्स लेजेंडरी लायन्स आणि पेअरलेस फिनिक्स. पेअरलेस फिनिक्स. छत्री ले ना कामले के पास. बॉलिंग घेतलेली आहे लेजेंडरी लायन्सने. धन्यवाद दोन्ही कॅप्टन्स. बाणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत प्रवीणजी. आपण जे क्रिकेट आता आपण चालू केलेलं आहे बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनने, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आपण पाहतोय की मला वाटतं हे 4-5 वर्ष, 4-5 वर्ष असेल मला वाटतं की आज चांगल्या पद्धतीने आपण क्रिकेट ह्या वेळेस UIC स्पोर्ट्स क्लब, रॉयल स्पोर्ट्स क्लब यांनी आयोजन केलेलं. ही जी टुर्नामेंट आहे आपण सातत्याने बघतो, ही दुसरी टुर्नामेंट आहे की अतिशय मोठ्या प्रमाणात यूट्यूबवर लाईव्ह त्याचं आपण थेट प्रक्षेपण आपण बघतोय सगळेजण. आणि एवढं सगळं करणं हे कुठल्या तरी एखाद्या साधारण व्यक्तीचं काम नाही आहे, त्याला सगळ्यांचा सपोर्ट लागतो. आणि तो सपोर्ट आपण बघतोय की बरेचशी मुलं ह्या ठिकाणी, तरुण मुलं आहेत, ही सगळी ह्या ठिकाणी जमा होतात एकत्र, बाणडोंगरीतील सर्व मुलं, आणि ते क्रिकेट खेळतात, त्याच्या मजा घेतात त्या क्रिकेटची. त्यामुळे सगळ्यांना बघून खूप आनंद होतो आहे की हे अशा पद्धतीचं टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळतं आहे. ह्याच्या आधी कधी अशा पद्धतीचं टुर्नामेंट आपण बघितलं नव्हतं. परंतु ही जी टुर्नामेंटची पद्धत आता जे काय अंकित कदम किंवा त्याचे सर्व सहकारी करतायत, वेगळेपणा काहीतरी आणायचा सातत्याने प्रयत्न करतात. काल ओपनिंग होती, मी नव्हतो, परंतु काल पण मी यूट्यूबवर बघितलं की चांगल्या पद्धतीने हे झाला, ओपनिंग सेरेमनी झाली, ती खूप चांगल्या पद्धतीने बघितली जाते. ते अतिशय आनंद, म्हणजे नवीन काहीतरी दर टुर्नामेंटला नवीन काहीतरी आपल्याला बघायला मिळतं आहे, यातच मला भयंकर आनंद आहे. आपण जे आता BCA चालू केलं, जे सगळ्यांना एकत्रित आणलं, आपण जी कमिटी बनवली, त्याबद्दल काय म्हणाल? निश्चित खूप चांगल्या पद्धतीचं ती सुद्धा संकल्पना खूप चांगली आहे की क्रिकेटच्या माध्यमातून सर्व मुलं, तरुण मुलं एकत्र येत आहेत आणि बाणडोंगरी प्रीमियर लीग ही आपण साजरी करतोय बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. अतिशय चांगली संकल्पना आहे आणि ह्याच्यातून निश्चितपणे पुढे जी तरुण मंडळी जी येणार आहेत, त्या तरुण मंडळींना चांगल्या पद्धतीने खेळता येईल,
चांगली छोटी छोटी मुलं आहेत ती आजच्या काल पण मला कळलं की छोट्या मुलांची सुद्धा मॅच झाली, अतिशय सुंदर मॅच त्यांनी झाली, त्यांना सुद्धा आनंद मिळतो. म्हणजे ह्या ठिकाणी हे आपण जेव्हा करतोय, ही टुर्नामेंट आयोजन करतोय, त्यांना निश्चितपणे नुसती खेळाडूंना नाही पण इतर जे काही अजूनही खूप तरुण मुलं जी लहान लहान आहेत त्यांना सुद्धा खेळायची इच्छा असते, त्यांची सुद्धा इच्छा ह्या ठिकाणी पूर्ण होते, ह्यात मला आनंद वाटतोय. धन्यवाद बाळादादा. चला सुरुवात होतीये. 62 धावांचा पाठला करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका साईडला जर पाहिलं तर मोहसिन आणि नॉन स्ट्राईक एंडला हसन. बॉलिंगसाठी दिलीप. पहिला बॉल ऑन साईड. इकडे मात्र जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस नुकताच पार पडला आणि टॉस जिंकला लिजेंडरी लायन्स आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर बॅटिंगसाठी फेअरलेस फिनिक्स हा संघ आपण पाहायला मिळेल बॅटिंगसाठी. इकडे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. पैकी चांगली केली आहे आणि तिकडे मात्र एक क्विक सिंगल लगेच पूर्ण करण्यात आली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल पुन्हा एकदा. आणखीन एक एक्स्ट्राची धाव फलकावरती. धावसंख्या झाली आहे ती 2. 3 झाल्यात. बॉलवरती जर पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. एक धाव. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 4 वरती जाईल. 4 धावा धाव फलकावरती आहेत. 2 बॉल आणि 4 हे समीकरण आपण पाहतोय. फुलटॉस बॉल होता परंतु मिस केला आहे. चेंडू हवेत आहे. शैबू बॉल खाली येत आहेत आणि झेल टिपत आहेत. विकेटचं पतन होईल. पहिली विकेट. पहिला धक्का. पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी आपण पाहिली तर खेळाडू बाद झालेत. मोहसिन बॅटिंग काही आज झाली नाही, काल देखील झाली नाही आणि आता देखील शून्यावरती बाद होत असताना आपण पाहतोय. एक पहिला धक्का बसला या ठिकाणी ईगल स्ट्रायकर या टीमला. या बॉलला फक्त दिशा दिली. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न परंतु हिट विकेट झालेत. फलंदाज दुसरा देखील बाद होईल. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का ईगल स्ट्रायकर टीमला. खेळाडू बाद.
दिशेने फटका खेळला आणि 6 धावा वसूल केल्या. इजू देखील चांगले बॅटिंग करतात. संघाची धावसंख्या आता पुढे गेली आहे 10 या आकड्यावरती. इथं मात्र जर पाहिलं तर इकडं पंचांकडे अपील केली जाते. पंच सांगतायत की वाईट बॉल आहे. पंचांकडे अपील केली आहे. पाहूया आता निर्णय काय येतोय. पंचांची उज्जत घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्या. जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चला पंचांचा निर्णय येईल आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राची धाव. चला थोडंसं वेळेचं बंधन आहे. आपण लेट मॅच सुरुवात केली आहे आणि अजून बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्यासाठी थोडीशी घाई करा, स्पीड घ्या. मी विनंती करेल थंडरबॉल्सच्या टीमला की प्रत्येक बॉलवरती चर्चा नकोय. ऑन साइडला चांगला फटका बॉटम हँडच्या सहाय्यानं. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. येतोय सिक्सर. शेवटच्या बॉलवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वरती. 62चा पाठलाग चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या म्हणजे जी धावसंख्या बनवायची होती ती धावसंख्या बनवली आहे. इजूच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले. एक अगोदरचा शेवटचा षटकार जो मारला अगदी नो लुक शॉट प्रकारे तो फटका आपण पाहायला मिळाला होता. बॉटमॅनच्या सगळ्याने तो फटका खेळला. बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं आणि आता कुठेतरी पाहिलं तर लईमध्ये आले इजू आणि तेच करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आता शैबू. त्यांनी मात्र 6 चौकार खेळले होते. 1-2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते. बॅटिंग चांगली केली होती. आता गोलंदाजीची धुरा त्यांच्या खांद्यावरती पुन्हा एकदा देण्यात आली आहे. चला खूप वेळ घेत आहेत आपण. थंडरबॉल्स टीम कृपया विनंती असेल थोडं स्पीडअप घ्या. स्क्वेअर कट पाहायला मिळाली. या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एक सिंगल घेतली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. आता स्ट्राईक आता मात्र इजूकडे असणारे. चांगली बॅटिंग तो करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. दोन्ही चांगले बॅट्समन आहेत. इथून पुढे जर पाहिलं तर दोघांनाही भागीदारी करावी लागेल. 62च्या धावांपर्यंत पोहोचायचं तर दोघांनाही खेळपट्टीवरती थांबावं लागेल. दोघंही चांगली बॅटिंग करतात. इजूने 2 षटकार ठोकलेत परंतु हसन यांना देखील एकेरी दुरी धावा काढून इथं मात्र स्ट्राईक. हा बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. पण त्यांनी दोन्ही समांतर केले. त्यांनी सांगितलंय की धाव अवांतर आहे. चला 20 मिनिट तुम्हाला संपवायचे त्याची नोंद घ्या. दुसरं षटक चालू आहे. याच्या पुढे काही तुमचा टाइम शिल्लक आहे कारण वेळ आपल्याकडं अत्यंत कमी आहे. कारण आपण पाहिलं तर 12 वाजता या स्पर्धेला सुरुवात केली आहे. दुसरा सामना अद्याप आपण खेळतोय. चांगला फटका. वा सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ दी ग्राउंड. येतोय हा कणकणीत षटकार.
या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जाते 25 त्या आकड्यावरती 25. चांगला फटका खेळला, टायमिंग चांगलं आहे या खेळाडूकडे. इजू मात्र टायमिंगच्या जोरावरती फटके खेळतोय. हा देखील फटका चांगला होता. पहा देखील फटका, वा फाईन लेगला जोरात बॅट घुमवली आणि बॉलला पाठवलं देखील सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक इजूच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. दोन मोठे फटके खेळले इजूने. अगदी चांगले बॅटिंग त्याची पाहायला मिळते. डोअर डायच्या मॅचेस आहेत हे त्याला चांगलंच माहिती. हा देखील बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, झेल टिपला आणि मोठा धक्का दिला. इजू बाद. गावडे आणि संदीप जोईल यांचं भांडणोगरी क्रिकेट असोसिएशन कडून हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या झाली ती 31. 31 धावा फलकावरती झाल्यात. अजून 31 बनवायच्या तिथून पुढे. 14 बॉल 31 ची आवश्यकता. इजू मात्र महत्वाची विकेट आली आहे. नवीन बॅट्समन संकेत खोलात टाकलेला बॉल कव्हरला खेळलाय, खोदून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे. चांगली कॅच अगोदर घेतली होती. आता बॉल अडवलाय, फेकला. एक सिंगल मिळाली. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 32 वरती 30 ची आवश्यकता. 13 बॉल आणि 30. दोन मोठे फटके खेळायचे. हसन आपण पाहतोय बॅटिंगसाठी. त्यांच्या बॅटमधून हसनच्या अजूनही एकही मोठा फटका आलेला नाहीये. सलामीसाठी गेलेत परंतु एकरी दुहेरी धावा घेत आहेत. छेबू आपण पाहतोय गोलंदाजी करतायत परंतु थोडेसे मागणे जरूर ठरलेत. वेगवान टाकलेला बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट किपरचा वेध घेतोय. षटकाची समाप्ती डॉट बॉल न होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. फलकावरती धावा आहेत त्या 32. आता येणारे 12 बॉल. संघाची धावसंख्या 2 ओव्हर नंतर 32 झाली आहे. येणारे 12 बॉल आणि 30 ची आवश्यकता म्हणजे सरासरीनं धावसंख्या बनवायची. बॉलिंग साठी जर पाहिलं तर मोईन चला काहीसे टाइम तुमचा बाकी आहे. थंडरबॉल्स टीम आपण थोडंसं काही करा. 2 षटकं अजूनही टाकायचे आहेत आणि तुमच्याकडे केवळ 8 मिनिटं उरलेत. 8 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकायचे, त्याची नोंद घ्या. मोहीन आलेत बॉलिंगसाठी. ऑन साईडला या ठिकाणी फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला आहे. तिकडे थोडेसे फंबल झाले. एक सिंगल मिळाली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. डाव करत त्याचे गोलंदाज मोईन. काल चांगली गोलंदाजी केली होती मोईनने, परंतु आज या रबर बॉलवरती कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. आयोजकांकडून सूचना आली की शेवटचं षटक अंडर 22 चा खेळाडू टाकणारा सूचना असणार आहे तुमच्यासाठी सर्व संघासाठी. शेवटचं षटक 1 ओव्हर टाकणार आहे, म्हणजे कोणतीही टाकू दे 22 टाकणारच आहे. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. पंचने सांगितलं की वाईट बॉल आहे. दंडित केले गोलंदाज मोहीन आणि
एक्स्ट्राची धाव फलकावरती. फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि बॉल एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. या बॉलवरती हसन यांच्या बॅटमधून येत आहेत त्या 4 धावा. फलकावरती धावा ज्या पाहायला मिळत आहेत त्या आपण सध्याच्या घडीला या ठिकाणी इगल स्ट्रायकरच्या 38 धावा, 10 ची आवश्यकता, 10 चेंडू आणि 24 करायचे. इथून पुढे इगल स्ट्रायकर या टीमला. हाफ ट्रॅकर होता कव्हरला, पुन्हा एकदा चांगला फटका. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, दुसरा जेल टिपलाय या मॅच मध्ये. आणखीन एक धक्का दिलाय हसन बाद. त्याच्यानंतर धावा येणं थांबलं. धावा येत होत्या, धावा बनवत होता इजू आणि तो मात्र बाद झाल्यानंतर अगदी पडझड आपल्या टीमची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या थांबली 38 वरती. नवीन बॅटमर आकाश, चांगला बॉल. इथं मात्र पायामधून चेंडूला वळण घेतलं, चेंडूने सरळ विकेट कीपर कडे गेला. डॉट चेंडू, महत्वाचा चेंडू आहे आणि तो डॉट आलाय. अगदी थांबवलं गेलं या बॉलवरती. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. हा एक्स्ट्राची धाव पुन्हा मिळेल. विकेट कीपरकडून चुकी झाली. तिथे मात्र जर पाहिलं तर व्हाईट बॉल वरती एक सिंगल आणि 2 धावा आल्या. आता 22 ची आवश्यकता. 8 बॉल आणि 22 हे समीकरण. 2 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात इगल स्ट्रायकर टीमला आणि ते करावं लागेल. संकेत स्ट्रायकिंगला आहे तर आकाशला पण नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. इजू जर मॅच असते तर अगदी मॅच लवकर फिनिश झाली असती, परंतु त्याची विकेट महत्वाची होती. या चेंडूवरती कव्हर पॉइंटला खेळला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतायत. अगदी 2 कॅच मध्ये देखील महत्वाच्या त्यांनी टिपल्या आणि आता देखील चांगला बॉल स्टॉप केलाय, म्हणजे चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळाली. 7 बॉल 21 ची आवश्यकता. शेवटचे 7 बॉल 21 रन. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. मुंबई आणि मुंबई उपनगरातील हे कांदिवली आणि कांदिवलीमधील जर पाहिलं तर अगदी बाणडोंगरी विभाग आणि त्याची बाणडोंगरी प्रीमियर लीग आपण पाहतोय. विकेट आली आहे, विकेट मिळते. आणखीन एक विकेट खेळाडू बाद. सहा बॉल 21. 21 रन्स टू विन. 6 बॉल
यानंतरचा सामना असणार आहे फेअरलेस फिनिक्स आणि लिजेंडरी लायन्स. लिजेंडरी लायन्स टीम आपण सज्ज राहायचंय. आपण टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि बॅटिंगसाठी फेअरलेस फिनिक्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि यातून जिंकणारा संघ खेळेल रोरिंग टायगर्स या टीम सोबत. जर थंडरवॉल्सचा संघ जिंकला तर रोरिंग टायगर्स यांची कालची मॅच आपण आठवूया. 79 धावा बनवल्या होत्या थंडरवॉल्सच्या टीमने आणि त्याचा पाठलाग रोरिंग टायगर्स या टीमने केला होता. त्यामध्ये संकेतची अफलातून बॅटिंग, त्याचे जर पाहिलं तर हर्षितने चांगली बॅटिंग केली होती. पहिलाच बॉल फाईन लेगला वळून मारला आणि बॉल देखील गेला सीमारेषा पलीकडे. धावा मिळाल्या त्या बॉलवरती 4. येतोय चौकार. चे 5 बॉल बाकी आहेत. पाच बॉल 17ची आवश्यकता. संकेतने चौकार तर मारलाय परंतु पुढचे 5 बॉल. आडव्या बॅटनं वा स्टायलिश फटका संकेतच्या बॅटमधून अगदी मोकेच्या क्षणी मारलेला हा सिक्सर. मॅच आली आता 4 बॉल आणि 11 धावांवरती. 4 चेंडू आणि 11 धावा गोलंदाजी करणारा श्रेयस आपण पाहतोय. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेत. 1 चौकार 1 षटकार. परंतु आता हे शेवटचे 4 बॉल. चला मॅचला खूप वेळ गेलाय, थोडीशी घाई करा. पहिली मॅच आपण पाहिली वेळेत संपली परंतु या मॅचला खूप उशीर झालाय, लेट झालाय. थोडीशी घाई करा. अजून बऱ्याच मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आता जवळजवळ जर पाहिलं तर 1:15 झालेत. वेळेचं बंधन आहे आपल्याला या मैदानामध्ये. 4 बॉल 11ची आवश्यकता. हा बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. आता गोलंदाज श्रेयस वरती दडपण आलाय. एक्स्ट्राची धाव. चला प्रत्येक बॉल वरती चर्चा नको आहे, विनंती असणार आहे. 4 बॉल 10ची आवश्यकता. 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. चार बॉल मध्ये 10. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर व्हाईट बॉल. हा चांगला बॉल आहे, हा चांगला. आता कमबॅक करतोय. 3 बॉल 10ची आवश्यकता. 3 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. काय होणार या मॅच मध्ये? चला चर्चा नकोय आता. प्रत्येक बॉल मागे शैबू विनंती असणार आहे, कारण आपल्याकडे वेळ जास्तच गेलाय मॅचला. अन्यथा तुम्हाला पेनल्टी देखील दिली जाऊ शकते. आयोजकांच्या वतीने सूचना आली आहे. 38 सर्कल मध्ये एक खेळाडू तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर हा बॉल निघून गेला सरळ विकेट कीपर कडे. हा देखील बॉल डॉट. आता 2 लगातारचे डॉट आलेत. 2 बॉल बाकी आहेत शेवटचे आणि धावा करायच्या त्या 10. 2 बॉल 10 धावा. दोन चेंडू आणि 10 धावा. मोठे फटके खेळायचे. एक षटकार, एक चौकाराची आवश्यकता आहे. संकेतने ते खेळलेत, परंतु आता या 2 बॉलवरती त्यांना बीट देखील केले. श्रेयसनं पण पुन्हा एकदा कमबॅक केले. 2 बॉल 10. इथं मात्र चुकी 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 आणि चुकी. चुकीला माफी नाही. नो बॉल वरती आल्या 4. अशा मिळतील धावा 5. येईल चौकार.
2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे? प्रत्येक क्षणाक्षणाला मॅचचं पारड याकडे जातंय तर तिकडे जातंय. ईगल स्ट्रायकर कडे सामना कधी जातोय तर थंडर वॉल्स कडे कधी जातोय. आता मॅच आली आहे 2 बॉल आणि 5 धावांवरती. श्रेयसची ही चुकी. 2 बॉल त्याने बीट केले होते संकेतला, परंतु संकेतने देखील मोठे फटके खेळलेत, हे विसरून चालणार नाहीये. 2 बॉल 5, पुढचा बॉल फ्री हिट. हा चांगला बॉल विकेट किपरच्या दिशेने डॉट. आता 1 बॉल आणि 5. चला 1 बॉल आणि 5. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी या 5 धावा तुम्हाला बनवायच्यात, म्हणजे षटकारच मारावा लागेल. चला प्रत्येक बॉल मागे फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. 1 बॉल 5. 1 बॉल 5 ची आवश्यकता. संकेत स्ट्राईक एंडला. काल आपण जितूने ज्या बनवलेल्या 12 चेंडूमध्ये 44, तसेच संकेतने बनवलेल्या 12 चेंडूमध्ये 44 सामना जिंकून दिला होता. संकेत आता देखील तोच कारनामा करतील का? 1 बॉल शेवटचा बाकी आहे आणि 5 धावा. 5 धावा बाकी आहेत, 1 बॉल बाकी आहे. कोण जिंकेल ही मॅच? कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये? ह्या बॉलवरती सामना मात्र जिंकलाय. बीट केले फलंदाजाला आणि सामना थंडरबॉल्सच्या टीमने जिंकलाय. विकेट काल महत्वाचा झेल पकडला होता इजू यांचा. यांनी मी प्रशांत गाणेकर यांना विनंती करीन की टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. दिलीप सुंदर 2 झेल आणि 2 बाद केले आणि या त्या झेलवरच त्यांनी मॅच पूर्ण घेतलेली आहे. आमचे मित्र प्रशांत गाणेकर हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील. मॅन ऑफ द मॅच विकेट आणि बॉलिंग कॅच 2 कॅच आणि 2 विकेट. 2 विकेट आणि 2 कॅच पकडल्या महत्वाच्या. मी प्रशांत यांना विनंती करीन त्यांनी 2 शब्द व्यक्त करावेत. धन्यवाद राजू. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएट तर्फे हे जे सामने आयोजित केले आहेत, मी बऱ्याच वर्षानंतर मी पण क्रिकेट खेळायचो इथे. आमचा प्रकाश स्पोर्ट्स क्लब आम्ही खेळत असायचो. त्यावेळेस आमच्याकडे 10 टीम्स होत्या. पण आता इतक्या वर्षानंतर पण मी ते आलो आणि अगदी मला आश्चर्य वाटलं की म्हणजे एवढ्या मोठ्या पद्धतीने इथे सामने होत असतील याचा मला अंदाजसुद्धा नव्हता आणि मला फार फार आनंद झाला आहे. तर बाणडोंगरी क्रिकेट असोसिएटला माझ्यातर्फे शुभेच्छा. या अशाच पद्धतीने सामने भरवत जा, फार मजा येईल. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की पुढच्या वेळेपासून मी पण येईन, मी पण खेळायला परत सुरुवात करेन. थँक्यू. धन्यवाद प्रशांत. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी की वरच्या रोडवरती कोणीतरी 2 ॲक्टिवा आणि 1 बुलेट लावलेली आहे. तर त्यांना विनंती करतो की त्यांनी